नमस्कार. आज आपण पाहणार आहोत टायमर. तर टायमर म्हणजे असे एखादं उपकरण किंवा एखादं सर्किट आहे की जे विशिष्ट कालावधीनंतर त्याचं आउटपुट बदलतं. म्हणजेच विशिष्ट कालावधीनंतर एखाद्या उपकरणाला सुरू अथवा बंद करण्यासाठी जे सर्किट वापरलं जातं त्याला आपण टायमर असं म्हणतो. आता हे जे टायमर सर्किट आहे ते कसं तयार करतात आणि त्या टायमरसाठी कोणता IC वापरला जातो, कोणते कॉम्पोनंट वापरले जातात याचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. या टायमर सर्किटसाठी एक महत्त्वाचा IC आहे आणि तो म्हणजे IC 555. तर IC 555 टायमर विषयी पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात. हा आहे IC 555. याला 8 पिन्स असतात, बरोबर. आता या 8 पिनचं हे जे पॅकेज आहे ICचं हे डीप पॅकेज आहे, ड्युएल इन लाईन पॅकेज असं त्याला म्हणतात, बरोबर. ही जी आहे ती पिन नंबर 1 आहे, ही पिन नंबर 4 आहे, ही 5 नंबर आहे आणि ही पिन नंबर 6 आहे. म्हणजे हा जो नॉच असतो, बरोबर, आणि इथे एक डॉट टाकलेला आहे. या डॉटच्या कडेची ही पिन असते ती 1 नंबर, ही 2 3 4 5 6 7 8 अशा ह्या 8 पिन्स आहेत. या प्रत्येक पिनचं फंक्शन काय, या ICमध्ये काय काय आहे, या ICला काय नाव आहे, पिनला काय नाव आहे वगैरे हे आपल्याला सगळं पाहायचं आहे. आता इथं दुसरा जो डायग्रॅम मी काढलेला आहे तो आहे ICचाच पिन डायग्रॅम काढला आहे, परंतु याच्यामध्ये मी ब्लॉक डायग्रॅम पण दाखवलेला आहे. आणि प्रत्यक्षात परीक्षेमध्ये वगैरे तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्हाला फक्त या पद्धतीचाच डायग्रॅम काढायचा आहे की एक IC त्याच्या ह्या 4 आणि 4 8 पिन दाखवायचे आणि या पिनला काय करायचे, फक्त लेबलिंग करायचे. इथं जर पाहिलं तर पहिली पिन आहे ती ग्राउंड आहे, नंतर दुसरी आहे ती ट्रिगर आहे, ती इंटरनली बघा या कम्पॅरेटरच्या इन्व्हर्टिंग टर्मिनलला जाते. तिसरी पिन आहे ती आउटपुट आहे, हे आउटपुट सर्किट जे आहे या ICचं त्याचं हे आउटपुट आहे. चौथी जी पिन आहे हे रिसेट आहे, हे जे फ्लिपफ्लॉप आहे याला रिसेट करण्यासाठी ही पिन वापरलेली आहे. पाचवं जे आहे ते कंट्रोल व्होल्टेज आहे. हे जर पाहिलं तर तुम्ही हे इन्व्हर्टिंग टर्मिनललाच याच्या गेलेलं आहे, बरोबर. हे आहे कंट्रोल पिन. नंतर थ्रेशोल्ड पिन, हे जर पाहिलं तुम्ही तर थ्रेशोल्ड पिन ही याच्या नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जोडलेली आहे. आणि ही 7 नंबरची जी पिन आहे, बरोबर, ही डिस्चार्ज पिन आहे. हा जो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर म्हणून आहे NPN ट्रान्झिस्टर जो आपल्या या फ्लिपफ्लॉपच्या आउटपुटला जोडलेला आहे, बरोबर. तर या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला ही पिन जोडलेली आहे, म्हणजे ट्रान्झिस्टरचा कलेक्टर याचं आउटपुट आहे. आणि ही 8 नंबर पिन हे ICचं पॉझिटिव्ह सप्लाय अशा अर्थानं आहे, म्हणजे आपण इथं प्लस व्होल्टेज देणार आहे आणि इथं मायनस व्होल्टेज देणार आहे 1 आणि 8 नंबर पिनला. या पद्धतीनं या ICच्या या 8 पिन्स आहेत, बरोबर. आणि त्याचा हा इंटरनल ब्लॉक डायग्रॅम आहे आणि त्याचा इंटरनल ब्लॉक डायग्रॅमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यापूर्वी आपण एक गोष्ट पाहून घेऊया की या प्रत्येक पिनचं काम काय असेल ते. ही पहिली पिन जी आहे ग्राउंड आहे, ओके, ती ग्राउंडला जोडली जाणार आहे. आता ही दुसरी जी पिन आहे त्याला ट्रिगर पिन असं नाव आहे, ओके. ट्रिगर पिनला तुम्ही ट्रिगर व्होल्टेज दिल्याबरोबर काय होणार आहे तर इंटरनल व्होल्टेजमध्ये कम्पॅरेटरच्या व्होल्टेजमध्ये बदल होणार आहे आणि त्यानुसार ICचं आउटपुट बदलणार आहे. या ट्रिगरमुळं ICचं आउटपुट आपण इथं घेणार आहे 3 नंबर पिनकडून, ओके. आता एखादा ICचं फंक्शन चालू असताना मध्येच त्याला स्टॉप करायचं असेल, त्याचं फंक्शनिंग थांबवायचं असेल तर या ICमध्ये जो फ्लिपफ्लॉप वापरलेला आहे या फ्लिपफ्लॉपच्या या पिनला आपण काय करणार आहे, टेम्पररी ग्राउंड करणार आहे. आणि ते ग्राउंड केल्याबरोबर काय होईल, ग्राउंड केल्यानंतर तो IC रिसेट होईल, म्हणजे ते जे फंक्शन चालू असेल ते रिसेट होईल आणि तुम्हाला पुन्हा ते फंक्शन सुरू करता येईल. आणि जनरली ही पिन आपण काय करतो तर हाय व्होल्टेजलाच जोडून ठेवलेली असते जनरली, म्हणजे ज्यावेळेला त्याचा यूज करायचा नसतो त्यावेळेला ती हाय व्होल्टेजला जोडलेली असते. तुम्ही IC 555 टायमरच्या सर्किटमध्ये नंतर पाहाल की प्रत्येक ठिकाणी 4 नंबर पिन ही प्लस VCC सप्लायलाच जोडलेली आहे, ओके. नंतर 5 नंबरची पिन आहे, या पिनला इंटरनलच
व्होल्टेज तुम्ही व्होल्टेज मोजलं तर ते असणार आहे 2/3 VCC, बरोबर. म्हणजे इथं टायमर सर्किट कुठलंही म्हटलं तर मी टायमरबद्दल थोडं नंतर बोलणार आहेच, की टायमर कुठलाही म्हटला तर त्याला संदर्भ व्होल्टेज हे असावं लागतं. आणि हे जे संदर्भ व्होल्टेज आहे ते या IC मध्येच तयार केलेले आहेत. त्यातलं हे एक संदर्भ व्होल्टेज आहे ते म्हणजे 2/3 VCC, ते या 5 नंबर पिनला अवेलेबल आहे. नंतरची जी पिन आहे तर या थ्रेशोल्ड पिनला आपण एक्सटर्नल व्होल्टेज देत आहे. आणि एक्सटर्नल व्होल्टेज कशासाठी, तर आतमध्ये जो कंपॅरेटर आहे तो या 5 नंबर पिनचं व्होल्टेज आणि या 6 नंबर पिनचं व्होल्टेज, या दोन पिनच्या व्होल्टेजची काय करणार आहे, तुलना करणार आहे. अंतर्गत व्होल्टेज संदर्भ व्होल्टेज आहे हे 2/3 VCC फिक्स आहे आणि एक्सटर्नल व्होल्टेज बाहेरून आपण जे देणार आहे ते नेहमी या 2/3 VCC बरोबर तुलना करणार आहे, बरोबर. त्यामुळे एक्सटर्नल व्होल्टेज जे काय तुम्हाला तुलना करायचं व्होल्टेज आहे ते तुम्ही या पिनला देणार आहात, 6 नंबर पिनला. नंतरची जी पिन आहे ती म्हणजे डिस्चार्ज पिन. आता थ्रेशोल्ड लेवलला पोहोचल्यानंतर तिथं जो चार्जिंग कपॅसिटर वापरलेला आहे आपण, म्हणजे तो जो चार्ज झालेला आहे हा चार्ज कपॅसिटर आपल्याला डिस्चार्ज करायचा असेल तर त्याला एक डिस्चार्ज पाथ आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो. आणि तो म्हणजे त्याचा इंटरनल जो ट्रान्झिस्टर आहे तो त्याचा डिस्चार्ज पाथ आहे. तर त्या ट्रान्झिस्टरचा जो कलेक्टर आहे तो या पिन नंबर 7ला जोडलेला आहे. त्यामुळं तो एक्सटर्नल कपॅसिटर आहे तो पण नेहमी तुमचा या 7 नंबर पिनला येणारच. आणि त्यामुळं हा कपॅसिटर जो आहे तो या 7 नंबर पिनच्या मार्फत डिस्चार्ज होणार आहे. आता या ICला जे आपण सप्लाय व्होल्टेज देतो म्हणजे साधारणतः 3 व्होल्ट ते 15 व्होल्टपर्यंत व्होल्टेज दिलं तरी चालतं या ICला. आणि हे जे व्होल्टेज आहे ते पिन नंबर 8ला आपण देणार आहोत. कोणतंही टायमर सर्किट घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये हे 3 बेसिक ब्लॉक्स तर असणारच. एक आहे ते म्हणजे टाईम व्हॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी जनरेटर. हे झालं टाईम व्हॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी जनरेटर, म्हणजे असं व्होल्टेज की जे वेळेच्या प्रमाणामध्ये बदलतं, म्हणजे वाढतं किंवा कमी होतं. म्हणजे वेळेच्या प्रमाणात वाढणारं व्होल्टेज किंवा वेळेच्या प्रमाणात कमी होणारं व्होल्टेज जे कोण निर्माण करतं त्याला आपण म्हणणार आहे टाईम व्हॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी जनरेटर. आता आपल्याला माहीत आहे की 2 कॉम्पोनंट असे आहेत की ज्यांचं व्होल्टेज हे वेळेच्या समप्रमाणात किंवा वेळेच्या प्रमाणात बदलतं. ते म्हणजे एक आहे C आणि दुसरा आहे L, कपॅसिटर आणि इंडक्टर. या दोघांचं जे काय आता कपॅसिटर पाहिलं तर कपॅसिटरचं व्होल्टेज जे आहे ॲक्च्युली, तर कपॅसिटरचं व्होल्टेज हे वेळेच्या समप्रमाणात बदलतं, आलं लक्षात. परंतु कॉईल जर बघितलात तर कॉईलच्या बाबतीत काय आहे, व्होल्टेज नसून काय तर करंट हा वेळेच्या प्रमाणात बदलतो. ओके, इथं म्हणजे हे काय तयार करतं, कॉईल जी आहे ती टाईम व्हॅरिंग करंट क्वांटिटी तयार करते, तर कपॅसिटर जो आहे ते टाईम व्हॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी तयार करतं. आता जास्त करून आपल्याला व्होल्टेजची तुलना करणं वगैरे हे सोपं जातं करंटची तुलना करण्यापेक्षा. त्यामुळे आपण नेहमी प्राधान्य देणार आहे Lपेक्षा Cला. त्यामुळे इथं सुद्धा आपण टाईम व्हॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी जनरेटर म्हणून कपॅसिटरचाच वापर करणार आहे. त्यामुळं आपण इथं जे सर्किट घेणार आहे ते कपॅसिटर. आता कपॅसिटर जर घेतला आपण एखादा तर कपॅसिटरला आपण काय देणार आहे, सप्लाय देणार आहे. ओके, समजा असा व्होल्टेज दिलं एक्सटर्नल व्होल्टेज. ओके, आता एक्सटर्नल व्होल्टेज दिल्यानंतर काय होईल, कपॅसिटर चार्ज होईल. आता इथं जर मी कपॅसिटर आणि व्होल्टेजची अशी जोडणी केली तर कपॅसिटर विदिन नो सेकंड्स चार्ज होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जोडणी करून आपल्याला चालणार नाही. तर याच्याऐवजी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एखादा कपॅसिटर घेतल्यानंतर ओके त्याच्या सिरीजमध्ये एखादा रेजिस्टन्स टाकावा लागेल. आणि हा सिरीजमध्ये रेजिस्टन्स टाकल्याचा परिणाम असा होणार आहे की हे ज्यावेळेला तुम्ही त्याला चार्जिंग व्होल्टेज जोडणार आहात तर हे चार्जिंग व्होल्टेज जोडल्याबरोबर हा कपॅसिटर या रोध R मार्फत काय करणार आहे, चार्जिंगला सुरुवात करणार आहे. हा R जर जास्त असेल तर कपॅसिटर स्लो चार्ज होणार आहे, R कमी असेल तर कपॅसिटर फास्ट चार्ज होणार आहे. आणि त्यामुळं कपॅसिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे, फॉर एक्झाम्पल आपण VC म्हणूया, हे जे VC व्होल्टेज आहे तर जसा रेजिस्टरची किंमत बदलेल त्यानुसार हे व्होल्टेज वेगानं किंवा स्लोली वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात हे व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर हेच आपलं असणार आहे टाईम व्हॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी जनरेटर. म्हणजे हे जे टाईम व्हॅरिंग व्होल्टेज आपण तयार करायचं म्हणजे हे फार एक सोपी पद्धत आहे ही, की R आणि C फक्त जोडा, तुम्हाला टाईम व्हॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी मिळून जाईल. आणि हे व्होल्टेज एका विशिष्ट पातळीला पोचलं की
तपासण्यासाठी आपण हा कंपॅरेटर वापरला आहे. हा जो आहे त्याला आपण म्हणणार आहे कंपॅरेटर. ओके, हा आला कंपॅरेटर. आता कंपॅरेटर वापरलेला आहे आपण व्होल्टेजची तुलना करायला. आता ही व्होल्टेजची या ज्या टाईम वॅरिंग व्होल्टेज क्वांटिटी आहे, या व्होल्टेजची तुलना आपण कशाबरोबर करणार आहे, तर एखाद्या स्थिर व्होल्टेजबरोबर करावी लागणार आहे. मग हे स्थिर व्होल्टेज कुठे मिळणार आहे, तर या IC IC 55मध्ये आपण स्थिर व्होल्टेजसुद्धा इंटरनलीच तयार करून ठेवलेलं आहे. आणि ते फिक्स नव्हे तर व्हॅरिएबल आहे. म्हणजे जे काय सप्लाय व्होल्टेज द्याल त्याच्या 1/3 VCC किंवा 2/3 VCC असे 2 रेफरन्स व्होल्टेजेस या ICमध्ये आहेत. आणि ही रेफरन्स व्होल्टेजेस म्हणून वापरलेली आहेत की रेफरन्स व्होल्टेज काय, एका कंपॅरेटरला दिलेला आहे 2/3 VCC आणि एकाला दिलेला आहे 1/3 VCC. ओके, तो अभ्यास करताना आपण पाहणारच आहोत. परंतु हे लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल 6 व्होल्टचा सप्लाय आहे आणि 1/3 VCC म्हटलं तर किती येणार आहे, 2 व्होल्ट. आणि 2/3 म्हटलं तर 4 व्होल्ट येणार आहे. समजा 2/3 VCC दिलेला आहे, इथं 4 व्होल्ट आहे आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढायला लागलेला आहे. वेन इट रिचेस और क्रॉसेस 4, जेव्हा ते 4ला क्रॉस करेल त्यावेळी ह्याचं आउटपुट काय होणार आहे, बदलणार आहे. हा कंपॅरेटर आहे म्हटलं तर याचा आउटपुट आयदर हाय और लो असणार आहे. म्हणजे हाय आणि लो या स्वरूपात असणार आहे. म्हणजे ज्यावेळेला या नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज या इन्व्हर्टिंग टर्मिनलच्या व्होल्टेजपेक्षा जास्त जाईल त्यावेळेला याचा आउटपुट प्लस होईल. आणि जेव्हा हे व्होल्टेज कमी असेल त्यावेळेला हे 0 व्होल्टच असणार आहे, म्हणजे लो असणार आहे. ओके, अशा पद्धतीनं कंपॅरेटर, टाईम व्हॅरिंग क्वांटिटी जनरेटर आणि रेफरन्स व्होल्टेज मिळून टायमरचा बेसिक ब्लॉक तयार होतो. आता याच प्रकारचे तुलना करण्यासाठी आपण किंवा टायमिंग सर्किट आणि परफेक्ट टायमर तयार करण्यासाठी या ICमध्ये काय काय वापरलेलं आहे, कसं कसं वापरलेलं आहे, याचं डिटेल स्टडी आपण पुढच्या पॉईंटमध्ये करत आहोत.